मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन। उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावर फडणवीस शिंदेंची टीका, ठाकरेंनी आरशात बघावं, नंतर असे मोर्चे काढणार नाहीत। फडणवीसांचा निशाणा, तर अजून किती हंबरडे फोडणं बाकी आहे, शिंदेंचा खोचक तुला। ठाकरे ब्रँडची सुरुवात झाल्यानंतर तुमचा बँड वाजेल, बेस्ट कामगार सेनेच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर, तर एका पराभवानं मी खचून जाणारा नाही, ठाकरेंचं विधान। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर येणार, आज महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंगचा कार्यक्रम, तर पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचं ट्रेलर लॉन्चिंग। दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा, करमाळ्याच्या सभेत आमदार संग्राम जगतापांचं वक्तव्य, आपल्या हिंदू बांधवालाच फायदा मिळावा, जगताप यांचं आवाहन। लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा सन्मान निधी खात्यात जमा होण्यास सुरुवात, सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाला वर्ग। म्हाडाच्या कोकण मंडळांतर्गत आज 5354 घरं आणि 77 भूखंड विक्रीसाठी सोडत, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लॉटरी काढण्यात येणार। नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मामा राजवाडेला नाशिक गोळीबार प्रकरणी अटक, सीपींना पूर्ण मोकळीक, गुन्हेगारांना राजाश्रय देऊ नका, फडणवीसांच्या नाशिक पोलीस आयुक्तांना सूचना। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक, स्थानिक निवडणुकांच्या अनुषंगानं रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचाही फडणवीस आढावा घेणार। शेतकरी कामगार पक्षाकडून आज सांगोला बंदची हाक, गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याचा निषेध, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। योगेश कदमांनी सुनावणी घेतली, पण सचिन घावळेला शस्त्रपरवाना दिलेला नाही, गृहराज्यमंत्र्यांवरील टीकांवर फडणवीसांचं स्पष्टीकरण, तर चूक नसल्यास घाबरून जाऊ नका, जशास तसं उत्तर द्या, शिंदेंकडूनही पाठराखण। छोटी मोठी वादळ उठली म्हणून पर्वत हलत नाही, विरोधकांच्या टीकेला मंत्री योगेश कदमांचं उत्तर, अशा राजकारणामुळे कधीच विचलित झालो नाही, होणारही नाही, कदमांचं ट्विट। निलेश घायवळ नंतर सचिन घायवळवर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई, निलेश घायवळ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग, निलेश घायवळच्या 40 मालमत्तांच्या प्रकरणांची चौकशी होणार। रवींद्र धंगेकरांची एकनाथ शिंदेकडून कान उघडणी, सूत्रांची माहिती, गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घायवळला पिस्तुलाचा परवाना दिल्याचा आरोप करत धंगेकरांची टीका, तर भाजप नेत्यांकडून शिंदेंकडे तक्रार। विधानसभेला 20,000 मतदान बाहेरून आणलं, आमदार विलास भुमरेंचं धक्कादायक वक्तव्य, स्थलांतरित झालेल्या मतदारांना मतदाना दिवशी घेऊन आलो, एकनाथ शिंदेंनी मध्येच रोखल्यानंतर भुमरेंची सारवासारव। भौंकने वाले कुत्ते काटते नाही, अहिल्यानगरमधील सभेवरून नितेश राणेंची MIM नेत्यांवर टीका, जलील यांनी छोटा चिंटू आणि वारिस पठाण यांनी नेपाली टिंगणा म्हणत केलेल्या टीकेला उत्तर। शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोस, भाषा आणि शिक्षण तज्ज्ञांचा सरकारला सल्ला, जनतेची मतं जाणून घेण्यासाठीच्या प्रश्नावलीची गरज काय, भाषा तज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित। मध्य रेल्वेवर आज दुपारी 12:30 वाजल्यापासून 30 तासांचा मेगा ब्लॉक दरम्यान नेरळ ते खोपोली रेल्वे सेवा बंद राहणार, कर्जतऐवजी नेरळपासून CSMT लोकल सेवा सुरू राहणार। मुंबई पोलिसांसाठी 45,000 घरांची टाउनशिप उभारणार, राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समिती स्थापन, मुंबई शहरातील 75 भूखंडांवर प्रकल्पाची उभारणी केली जाणार। कुख्यात गँगस्टर DK रावला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतून अटक, DK रावच्या विरोधात खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमकीचे आरोप, रिमांडसाठी आज कोर्टात हजर केलं जाणार। महाराष्ट्रातील 347 तालुक्यांना विशेष पॅकेजद्वारे नुकसान भरपाई दिली जाणार, तर सुधारित GR मध्ये 94 तालुक्यांचा नव्यानं समावेश, शेतकऱ्यांच्या संतप्त भूमिकेनंतर सरकारकडून GR मध्ये बदल। मुंबईसह कोकणातून मान्सूनची माघार, राज्यात उर्वरित भागातून मान्सून पुढील 3 ते 4 दिवसात माघार जाणार, हवामान विभागाची माहिती। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।